कॅमेऱ्यात कैद. भाजप कार्यकर्त्यांचा बस स्थानकात स्वच्छता थरार. अनिल मोहिते, राजेंद्र काळे मैदानात. स्वच्छतेची चळवळ. तारकपूर बसस्थानकावर आज सकाळी धक्कादायक दृश्य होतं. भाजप कार्यकर्त्यांनी थेट झाडू हातात घेत स्वच्छतेचं मोठं अभियान सुरू केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित सेवा पंधरवाड्यात हा उपक्रम राबवण्यात आला आणि पाहता पाहता संपूर्ण परिसर कचरामुक्त करण्यात आला. या अभियानाचं नेतृत्व भाजप शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते आणि सावेडी मंडलाध्यक्ष CA ज्ञानेश्वर उर्फ राजेंद्र काळे यांनी केलं. यावेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, धर्मवीर प्रतिष्ठानचे सदस्य तसेच आगार प्रशासनही मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपण स्वतः कचरा जर नाही टाकला तर कोणत्याही स्वच्छता अभियानाची गरज भासणार नाही, असं आवाहन राजेंद्र काळे यांनी उपस्थितांना केलं. तारकपूर आगाराचे सहाय्यक वाहतूक अधीक्षक अविनाश कल्हापुरे यांनी भाजप कार्यकर्त्यांचं कौतुक करत स्वच्छता हीच खरी सेवा असा संदेश दिला. यावेळी भाजप महिला अध्यक्षा सौ प्रियाताई जानवे, सौ शारदा होशिंग यांनी कार्यकर्त्यांना शपथ दिली. मी स्वतः स्वच्छ राहीन, परिसर स्वच्छ ठेवीन आणि समाजाला स्वच्छतेचं भान देईन. हे अभियान संपल्यावर कार्यकर्त्यांनी दिलेला संदेश स्पष्ट होता. नरेंद्र मोदींनी 2014 मध्ये सुरू केलेल्या स्वच्छ भारत मिशनला ते थेट रस्त्यावर उतरून पुढे नेत आहेत. लोकांनी जर स्वतःपासून हा बदल स्वीकारला तर भविष्यात स्वच्छता अभियानाची गरजच उरणार नाही. पण प्रश्न असा की प्रत्येक जण खरंच स्वतःपासून सुरुवात करेल का? भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पंतप्रधान आदरणीय विश्वनेते नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं संपूर्ण भारतभरामध्ये सेवा पंधरवाड्याचं आयोजन करण्यात आले आहे. याच सेवा पंधरवाड्यामधील एक अभियानाचा भाग म्हणून आज अहिल्यानगर शहरातील तारकपूर स्टँड परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, नेते सर्वजण सकाळी 7 पासूनच सहभागी झाले होते. संपूर्ण परिसराची आम्ही स्वच्छता केलेली आहे. या मागचा आमचा उद्देश इतकाच आहे की आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी जो देशाला स्वच्छतेचा संदेश दिलेला तो पाळणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे. आणि त्याच अनुषंगाने आपल्या संपूर्ण अहिल्यानगर शहरामध्ये हे अभियान आम्ही राबवत आहोत. आज या भागामध्ये राबवलं आहे. टप्प्याटप्प्यानं आमचे सर्व कार्यकर्ते अहिल्यानगर शहराच्या सर्व भागामध्ये हे अभियान राबवणार आहेत. त्या निमित्तानं अहिल्यानगरकरांना हा एक स्वच्छतेचा संदेश आम्ही देत आहोत. अशोकराव, भारताचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या 75व्या म्हणजेच अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संपूर्ण भारतभरामध्ये सेवा पंधरवडा साजरा होतोय. जेव्हा नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधानावर बसले त्यावेळी 2 ऑक्टोबर 2014 रोजी स्वच्छता अभियान हे सुरू करण्यात आलं महात्मा गांधी जयंतीच्या दिवशीपासून. तर ते आजपर्यंत संपूर्ण भारतभरात स्वच्छता अभियान चालू आहे. त्यातलाच एक सेवा पंधरवड्यातला भाग म्हणून भारतीय जनता पार्टी सावडी मंडळाच्या वतीने आम्ही तारकपूर एसटी स्टँड इथे आज स्वच्छता अभियान राबवलं. भारतीय जनता पार्टी सर्वच अहिल्यानगर शहराचे कार्यकर्ते, सावडी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि आमचे मित्र धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय चितळे यांचे सर्व कार्यकर्ते यांनी संयुक्त विद्यमाने हे आज स्वच्छता अभियान इथे राबवलं. खरं तर स्वच्छता अभियान हे 1 दिवसाचं नसून 365 दिवसाचं अभियान राबवलं गेलं पाहिजे. आपण आपलं घर असेल, आपलं मंदिर असेल, आपलं सार्वजनिक जागा असतील, स्टेशन असेल, बस स्टँड असेल, पण आपण जिथे जिथे जाऊ तिथे हे स्वच्छता अभियान आपण राबवलं पाहिजे. आपण आपला कचरा कुठेही खाली टाकू नाही देता. हा कचरा करणारे कोण असतो तर आपण स्वतः असतो. आपण जर आपला चॉकलेट खाऊन जर रॅपर खाली टाकलं तर ते कचरा म्हणून संबोधलं जातं. तेच जर खिशात टाकून आपल्या घरात नेऊन ठेवलं तर आपण ते स्वच्छता अभियान 24 तास राबवू शकतो, असं आमचं धारणा आहे, आमच्या पंतप्रधानांची धारणा आहे. त्यामुळे कृपया आपण आपला कचरा स्वतः कचरा करून टाकावा, कुठे इतर टाकू नये. या निमित्ताने हा संदेश आपण देऊ इच्छितो. आज आपण सर्वजण आलात. आम्हाला आगार व्यवस्थापक माननीय अविनाशजी कलापुरे, दिलीपजी PDR, किशोरजी किरुळकर यांचं सर्वांचं सहकार्य लाभलं आणि त्यांच्याही स्टाफचं सर्वांचं सहकार्य लाभलं. त्यांचं मी सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि पुन्हा अशी वेळ लवकरात लवकर येऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करतो. हे स्वच्छ अभियान कायमस्वरूपी चालूच राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि भारतीय जनता पार्टी सावडी मंडळाच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त सध्या सेवा स्वच्छता पंधरवडा राबवण्यात येत आहे. आज सावेडी भारतीय जनता पार्टी सावेडी मंडळाच्या वतीने आज तारकपूर बस स्थानक येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आलेले आहे. बस स्थानकावरती पूर्ण स्वच्छता त्यांनी केलेली आहे. त्याबद्दल मी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने भारतीय जनता पार्टी सावेडी मंडळाचे खूप खूप धन्यवाद मानतो.
आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. विश्वनेते पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस 17 सप्टेंबर रोजी आम्ही सेवा पंधरवडा या कार्यक्रमाने सुरू केला आणि त्या सेवा पंधरवड्याचा एक भाग म्हणून आज भारतीय जनता पार्टी सावेडी मंडल, धर्मवीर प्रतिष्ठान नालेगाव आणि अहिल्यानगर शहर जिल्हा भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून तारकपूर बसस्थानकावर स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, धर्मवीर प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते या अभियानात सहभागी झाले. या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी, या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस असतील, यांच्या वाढदिवसाला मोठे होर्डिंग फ्लेक्स न लावता कार्यकर्त्यांनी गोरगरीब जनतेची सामाजिक काही समस्या असतील त्याच्यावर उपाय शोधणं, अशा स्वरूपाचा सेवा पंधरवडा किंवा सेवा सप्ताह राबवावा अशी संकल्पना या दोन्ही नेत्यांनी आम्हाला दिली. मागच्याच महिन्यात आम्ही या राज्याचे लाडके मुख्यमंत्री, लाडक्या बहिणीचे देवाभाऊ माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचा वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून साजरा केला आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस आम्ही आता सेवा पंधरवडा म्हणून साजरा करत आहोत. या देशात स्वच्छतेचा संदेश या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या छोट्या छोट्या कृतीतून त्यांनी नेहमी दिला आहे. आपण सगळ्यांनी प्रसार माध्यमावर पाहिलंय की पंतप्रधान साधा कागदाचा एखादा कप्ताही जरी सार्वजनिक कार्यक्रमात पडला तर ते उचलून त्यांच्या खिशात घालतात आणि त्याची प्रेरणा घेऊन आमच्या भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक माननीय अजयजी चितळे यांनी 2019 पासून आजपर्यंत सलग 259 आठवडे त्यांच्या धर्मवीर प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांच्या सोबत शहरात स्वच्छता अभियान ते राबवत आहेत आणि हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. आमच्या अहिल्यानगर जिल्ह्याला मार्गदर्शकाचा उपक्रम आहे. कसलाही खंड न पडू देता, कोरोनासारखी भयंकर महामारी आल्यानंतरही खंड न पडू देता त्यांनी हे अभियान 259 आठवडे अविरतपणे चालवलंय. आणि मित्रांनो, अशा पद्धतीचे देवदुर्लभ कार्यकर्ते आमच्या भारतीय जनता पार्टीकडे आहेत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मी आपल्याला सगळ्यांना या माध्यमातून एक आव्हान करू इच्छितो की आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शक असलेले, आपले प्रेरणास्थान असलेले आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही अनेक विविध उपक्रम राबवतो आहोत. तरुणांसाठी आम्ही मॅरेथॉन, नमो युवा मॅरेथॉनचं आयोजन करणार आहोत. त्याच्यातही अहिल्यानगर शहर जिल्ह्यातील सर्व तरुणींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा. त्याचबरोबर नेत्र तपासणी आणि मोफत चष्मे वाटप शिबिर, त्याचबरोबर सर्वरोग निदान शिबिर, अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन आम्ही करणार आहोत. या कार्यक्रमांच्या सोबत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, माजी खासदार सुजयदादा विखे असतील, यांच्या प्रेरणेतनं आपण दिव्यांश सेंटरच्या माध्यमातून जे आपले दिव्यांग बांधव आहेत त्यांना साहित्याचं वाटप मोफत करणार आहोत. आणि या प्रकारचा कार्यक्रम याच्या अगोदरही मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीने केलेले आहेत आणि या सेवा पंधरवड्यातही अशा पद्धतीचे कार्यक्रम आम्ही करणार आहोत. या आजच्या स्वच्छता अभियानात सावेडी मंडलाचे अध्यक्ष राजेंद्रजी काळे, भारतीय जनता पार्टीचे महामंत्री माननीय अशोकराव गायकवाड, माननीय निखिलजी वारे, माननीय महेशजी नामदे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष माननीय बाबासाहेब सानप आणि सर्वच आमचे पदाधिकारी या अभियानात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. परत एकदा मी अहिल्यानगर वासियांना या अभियानाच्या निमित्तानं एक आवाहन करू इच्छितो की आपण आपला परिसर स्वच्छ ठेवूया. आपण आपला परिसर स्वच्छ ठेवला तर आपला देश स्वच्छ राहणार आहे. आणि सगळ्यांना येणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या आणि दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.